तर इथे मस्त डाळ पेटलेला आहे। तर आता इथे मी ना मटकी ठेवून घेते। तर वॉश करून झालेली, भिजून झालेली आहे। तर आता तेल लावून घेते, टाकून घेऊ याच्यामध्ये। मस्त बघू शकता याच्यामध्ये भाजी वाटते। तर आता दम द्यायचा आहे आपल्या चिकनला। तर आधी मी ना पीठ लावून घेते। तर इथे मस्त पेटतंय बघू शकता आणि आपलं चिकन मस्त आता याच्यात रेडी होतंय। अर्धा एक तास लागेलच आणि तिथं पहिलं टेस्ट झाल्या। हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम। या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। नवीन दिवसाची नवीन सुरुवात। तर तुम्ही काल बघितलं असेल मी मातीचे भांडे घ्यायला गेली होती, म्हणजे काय म्हणतात त्याला, मटका काय म्हणतात त्याला, मटक्यामध्ये चिकन वगैरे बनवण्यासाठी ते खास कुकिंगचे मटके घेऊन आले मी। तर एक तर भिजतोय आणि एक बघू शकता असा इथे धुवून ठेवलेला आहे इथे। तर भिजलेला आहे पूर्ण। तर मस्त आज संध्याकाळी रेसिपी दाखवणार मी तुम्हाला। तर त्याच्यात खास मस्त अशी रेसिपी दाखवणार, ते संध्याकाळी तुम्हाला सांगेल कोणती रेसिपी दाखवणार। तर इथे माझ्यासाठी आता स्वयंपाक करते, म्हणजे स्वयंपाक झालेलाच आहे, पोळ्या वगैरे सगळ्यांचे जेवण झालं। वैभव पण गेले हॉस्पिटलला, ते येतील संध्याकाळी। तर माझ्यासाठी मी ना बाजरीच्या भाकरी आणि अंड्याची चटणी करणार आहे। तर आता पटापट करून घेते। आता ना मी इथे बाजरीच्या भाकरी करते। तवा तापत ठेवला, म्हटलं मस्त भाकरी करेल आणि त्याच्यासोबत अंड्याची चटणी, खूप छान कॉम्बिनेशन आहे। येलो येलो तर इथे ना माझ्यासाठी फक्त 2 भाकरी करणार, जास्त ना बहुतेक। तर 2च भाकरी करणार आहे माझ्यासाठी। आणि पीठ ना मी फ्रीजमध्ये ठेवते। पीठ फ्रीजमध्ये खूप चांगलं राहतं, म्हणजे खराब होत नाही, जाळं लागत नाही, काहीच नाही। चला मस्त करते आता भाकरी। खायची की याला का बरं? दूध पोळी खाल्ली तू? म्हणजे डाएट छान होतो आणि पटकन पचते आणि चांगली पण असते भाकरी खायला। कोणती पण भाकरी, बाजरीची असेल, ज्वारीची असेल किंवा नागलीची असेल, तर खाल्ली पाहिजे। तर मग वैभव त्यांना पोळ्या केल्या होत्या मी आणि माझ्यासाठी फक्त भाकरी। म्हटलं गरम गरमच करू, जेव्हा मला जेवायचं त्यावेळेसच करेल। तर म्हणून आता इथे भाकरी झालेली आहे आणि मी फक्त किती एक किंवा 1.5 भाकरी खाणार। बघू शकता मस्त गरमागरम बाजरीच्या भाकरी। तर 1 किंवा 1.5 खाणार भाकरी। तर मस्त जेवण झालं, इतकं भारी भाकरी, गरम गरम भाकरी छान लागते। आणि बाहेरचं वातावरण तुम्हाला दाखवलं, इतकं म्हणजे पावसासारखं झालेलं आहे। तर बघू शकता आणि पूर्ण धुळधुळ झाली पूर्ण वातावरणामध्ये, कसं काय माहिती, असे दिसत असेल तुम्हाला धुळधुळ, असं पावसासारखं वातावरण झालं आहे। करते आणि केळाला झोपून देते आणि मग नंतर बोलते तुमच्याशी। आणि मस्त त्या आपण हांडीमध्ये काय कोणती रेसिपी करणार आहे, एकदम स्पेशल रेसिपी आहे, ती तुम्हाला नंतर सांगतेच कोणती रेसिपी करणार आहे, त्याचं नाव काय आहे। तर थोड्या वेळाने म्हणजे केळाला झोपून वगैरे नंतर तुमच्याशी बोलते मी। चला तर आता चहाची वेळ झालेली, आता चहा ठेवलेला आहे मी आणि तुम्हाला बोलली होती मी त्या मडक्यामध्ये मी काय बनवणार आहे आणि भिजत घातलेले होते ते मडके मी। तर घातलेले म्हणजे आता थोड्या वेळाने काढायला असते।
तर मस्त त्याच्यात आज चंपारण चिकन बनवणार आहे बिहारी स्टाईलमध्ये. तर खूप फेमस चिकन आहे ते चंपारण चिकन. मटक्यामध्ये बनवतात ते. मडक्यामध्ये असं कोळशावर जाळावर ठेवून मडकं मस्त बनवतात. तर आज मस्त ट्राय करणार आहे फर्स्ट टाइम. आय होप तुम्हाला आवडेल बघायला. तर चला तुम्हाला स्टाईलमध्ये बिहारचा फेमस चंपारण चिकन करणार आहे. तर त्याच्यासाठी मी 7-8 कांदे घेतले आणि इथे मस्त बारीक चॉप केले. बारीक उभा कांदा आहे ना तसा, तर चॉप केली. इथे मस्त 1 किलो मटन चिकन आहे. आणि आता ना मॅरिनेट करायचंय. तर मॅरिनेटसाठी अर्धा तास ठेवावं लागेल. तर मॅरिनेट करून ठेवणार आहे. आणि चला आता कसं मॅरिनेट करते. आणि ते जे मडके घेतले ते ना, म्हणजे मटका जे जेवण बनवायचं ते, तर ते मी भिजत टाकले. तर ते अर्धा किंवा 1-2 तास असे मस्त छान भिजतील. म्हणजे ते पाणी तेल जिरणार नाही म्हणून मी ते भिजत टाकलेले आहे बादलीमध्ये. तर तोपर्यंत मी हे पण मॅरिनेट होईल अर्धा-1 तास. मग त्याच्यानंतर काढणार. आणि बाहेर मस्त ना जे बार्बिक्यू होतं ना ते वैभवने लावलेलं आहे. जाळ पेटवलेलं आहे. मस्त आहार पडेल आणि त्याच्यावर ठेवणार, कारण खूप वेळ लागेल ह्या प्रोसेसला. आणि तोपर्यंत मध्ये मी पटकन भात आणि पोळ्या करून घेईल. पोळ्या आहेत सकाळच्या, तरी अजून 3-4 पोळ्या करून घेईल. तर आता कसं मॅरिनेट करते ते तुम्हाला दाखवते. आणि आज मस्त स्पेशल चंपारण मटका चिकन करणार आहे. आणि आय होप तुम्हाला पण आवडेल बघायला. चला तर आता इथे मॅरिनेट करून घेऊ. तर इथे चिकन मस्त वॉश करून घेतलेलं आहे. तर त्याच्यात टाकणार आहे मी कांदा. बघू शकता असं थोडा असा कांदा टाकलेला आहे. त्याच्यात टाकायचा आहे चिकन मसाला आहे हा जो विकत आणतो तो चिकन मसाला. आणि नंतर टाकायचं आहे धना पावडर. एवढी जास्त टाकून देते धना पावडर. आणि जिरा पावडर. थांब नको लागते मला, थांब नंतर. तर जिरा पावडर टाकलेली आहे. चिकन मसाला टाकलेला आहे. धना पावडर टाकलेली आहे. तर त्याच्यानंतर टाकायची हळद आणि लाल तिखट. तर चिकन मसाला कसा तिखट असतो ना म्हणून मग तेवढेच लाल तिखट नाही टाकणार. आणि त्यात टाकणार आहे काय म्हणतात आपलं आलं लसूण पेस्ट. 1 पुडी टाकून देणार सगळी. बघू शकता इथे असं. आणि आता त्याच्यात टाकणार आहे थोडंसं तेल. तर आणि याच्यामध्ये टाकायचे मीठ. तर मीठ ना मी हे घेते आपलं रॉक सॉल्ट घेते. तर बघू शकता असं मॅरिनेट करून झालेलं आहे. आता हे झाकून ठेवते आणि तुम्हाला दाखवते. तर इथे अर्धा तास मस्त झालेलं आहे. तर लाल कलर येण्यासाठी ना ही काश्मीरी मिरची आणलेली आहे ही टाकते. थोडीशी टाकणार, कारण ही पण तिखटच असते अंबारीची. आणि ते पण मॅरिनेट करून घेते. कांदा एकदम मऊ होऊन गेलेला आहे. तर आता आपण मस्त हंडीमध्ये भरून घेऊ. आणि ते तुम्हाला पुढचं दाखवलीच मी तुम्हाला कसं करायचं. तर इथे आपलं चिकन पण मॅरिनेट झाले तुम्ही बघितलं असेल. आणि मी फोडणीसाठी काय काय घेतलंय. तर तिथे कसं स्पेशल लसूण टाकतात. तर मी एवढे 4-5 लसूण घेतले छोटे म्हणून मी एवढे 4-5 लसूण घेतले. आणि खडे मसाल्यांमध्ये दालचिनी, लवंग, काळी मिरी, बडीसोप आणि जायपत्री आणि एवढं घेतलेलं आहे. आणि मोठी इलायची पण घ्यायची आहे. ती याच्यात ते का बघते मोठी इलायची वगैरे आहे. तर ही स्टार फुल पण घेते एक मस्त, म्हणजे छान फ्लेवर येईल. आणि हे काय म्हणतात त्याला त्रिफळा हे घेणार. बस एवढं घेणार. आणि आपलं ग्रीन इलायची पण घेणार 3-4. तर इथे 3 असे एवढे ग्रीन इलायची. तर एवढे खडे मसाले घेतलेले आहे. आता हे सगळं बाहेर घेऊन जाणार मी. आता याला तेल लावून घेते. तर ही छान मस्त वॉश करून झालेली भिजून झालेली आहे. तर आता तेल लावून घेते. डायरेक्ट ओतून घे ना, म्हणजे तेल लावलं ना तर जिरत नाही त्याला तेल. आपण तेल टाकू तेव्हा पूर्ण टाकू पहिल्यांदाच आहे ना.
तर बघू शकता पूर्ण असं तेल लावलेलं आहे. आणि चला आता बाहेर घेऊन जाऊ आणि तुम्हाला रेसिपी पूर्ण दाखवतेच मी. आता हे सगळं बाहेर घेऊन जाते. तर इथे मस्त डाळ पेटलेला आहे. तर आता इथे मी ना मटकी ठेवून घेते. रात्री काहीतरी तर आता हे ना तापेल चांगली छानपैकी. तर तापू देते मग तेल टाकणार. त्याच्यात 3 ते 4 चमच तेल टाकणार. आणि इथे बाकीचं मॅरिनेट केलेलं चिकन आणलेलं आहे. आणि हे पीठ आहे. तर हे पीठ कशासाठी तुम्हाला दाखवते सांगते. कारण आपल्या हांडीला मस्त दम द्यायचा आहे त्याच्यामुळे पीठ काढी देते. तर आम्ही हांडी सेट करून घेतो म्हणजे ते हल्ली नाही पाहिजे. तर याच्यात आधी तेल टाकलेलं होतं ना बघू शकता. तर असं झालेलं आहे. आता त्यात अजून तेल टाकू थोडंसं. तर याच्यात तेल टाकू अजून 2-3 चमच. तर इथे तेल टाकलेलं आहे. मस्त आता गरम होईल बघू शकता. मस्त गरम होत आहे. त्याच्यात आता खडे मसाले टाकून घेऊ. तर इथे तेल मस्त तापलेलं आहे. आता हे खडे मसाले आणि तुम्हाला दाखवलेले ते सगळे टाकून घेऊ याच्यामध्ये. मस्त बघू शकता फ्राय होऊ देऊ छानपैकी. तर खूप भारी वाटतंय. पहिल्यांदा फर्स्ट टाइम मी ट्राय करते हे. तर बघू आय होप चांगलं झालं पाहिजे आणि चांगलंच होणार. तर मस्त फ्राय होतंय तोपर्यंत ना आता हे काय खडी मसाले फ्राय होत आहे ना. तर चिकन काय म्हणजे पीठ आपल्याला थोडं लगेच शिकवून घ्यावं लागेल. वियान हळू लागेल शिकवून घ्यावं लागेल. आय थिंक थोडंसं लागेल जास्त नाही लागणार. हां एवढं कारण आपल्याला दम द्यायचा आहे आपल्या चिकनला. तर असं करून ठेवलं तर बघू. तर इथे मसाले फ्राय झालेले आहे. तर आपण ना आता चिकन टाकून घेऊ त्याच्यामध्ये. भाजी वाटते ना. लसूण टाकले का नाही वरतून ना टाकलं. थांबा 2-3 टाकते त्याच्यात टाकून दे ना मध्ये. तर हे लसूण मेन इन्ग्रेडियंट आणि वरतून 2-3 टाकेल. एकदम पॅक ना बरोबर बसलं त्याच्यामध्ये. 1 किलोचं राहतं ना. तर आता हे उरलेलं लसूण आहे ना त्याच्यात असे टाकून देऊ आपण मस्त. बघू शकता अशी. तर इथे आपलं झालेलं आहे. आता आपण दम द्यायचं आहे आपल्या याला. तर आता दम द्यायचं आहे आपल्या चिकनला. तर आधी मी ना पीठ लावून घेते. वरती डायरेक्ट वरतीच ना. तुम्ही लावून देऊ का. मी केलंय. मी कुठे केलं अजून. मला हे मस्त वाटत. मला असं वाटतं करू का थोडं. थांबा ना बरोबर झालंय. वरतीच्या हा टोकाला बरोबर टोकाला. वरती अर्ध खाली ना अर्ध वर. आणि हे वरती फक्त चिपकून द्यायचं. उलट झाकण लावा. नाही ना असंच ना. बरं लाव. उलट म्हटलं मध्ये घे असं. हा बरोबर असं ना. हा पुढे घे मध्ये अजून इकडचं घे. हा बरोबर. आणि आता मध्यभागी लाव ना ते झाकण. बरोबर ना. नाही ना तिरके ना. हा का आणि असं त्याला दे. मी बाकीचं करू का. झालं भारी ना. हा एकदम भारी वाटतंय. ती कधीची इच्छा होती. आता जेवढं करताल तेवढं केलं तर वैभव बघतील ते कसं लागले का नाही. आणि चला गरम लागलं ना. भारी ना पण झाले. खूप पॅक बसले झाकण. आपण काहीतरी आता हे हलवण्यासाठी सरळ करून आपण ते आहे ना आपले हातातले हँडग्लोव्ज आणा ना. की हातातले हँडग्लोव्ज आण बरं. ते आता लागेलच ना आपल्या चाळायला. ते त्याच्यात ड्रावर मध्ये बघ हातात गरम हातातले. हा त्याच्यात ना गरम लागत. ते आहे ना आपल्याकडे. म्हणजे तुम्ही बरोबर ठेवून देणार ते तिथे. बरोबर झाली. हे बघ ही सगळं झाली. आता हे आपण अर्धा 1 तास ठेवू. बघू आज कशी होते.
पहिल्यांदा फर्स्ट टाइम, पण छान होईल मला असं वाटतं. किंवा ते हँड ग्लोव्ह माझी खूप इच्छा होती. घ्या, घाला बरं, लागतं का चटका नाही लागणार त्याच्याने. घाला ना असं, म्हणजे नंतर खोललंय बघू. नंतर हलवा लागते मध्ये असं करून आणि असंच गोल गोल फिरवावं लागते ना. हा असं. हा ठीक आहे, मस्त झालेली आहे. आता सेटअप बघू आता अर्धा तास बघू आपण. आता सेटअप तर झालंय. येणे का 1 तास, अर्ध्या तासाने हलवू आपण. आणि परत अर्धा तासाने हलवू आणि परत अजून अर्धा तास. आता काहीच नाही करायचं, जसलं तसं आहे ठेवून देऊ आता. तर इथे आपलं काय म्हणतात, आपलं चंपारण बिहारी मटका चिकन एकदम रेडी होणार. चंपारण चिकन ना, पण बिहारचं स्पेशल आहे ना ते. तर बिहारचं स्पेशल आज केलं आपण. साऊथ इंडियन करतो नेहमी आपण, महाराष्ट्रीयन करतो, पण बिहारचं कधी केलं नाही. तर इथे मस्त पेटतंय बघू शकता. आणि आपलं चिकन मस्त आता याच्यात रेडी होतंय. अर्धा 1 तास लागेलच पूर्ण व्हायला. मस्त छान पेटतंय. तर आता इथे 20 मिनिट झालंय. तर बघा ओली की हलवून द्या असं थोडंसं मटकी घेऊन. असं असं थोडंसं गरम लागतं. काय करू अजून? अजून थोडंसं पुढून जायचं. बस खूप गरम झाले ते. होईल बरोबर ना आता गरमीने. गरम लागते. तर इथे बघू शकता अशी वाफ येते. इतकं भारी वास येतो, त्याच्यातून सुगंध येतोय खडे मसाल्यांचा चिकनचा. वा मस्त होईल. तर आता इथे ना 1 तास झालेला आहे हांडी ठेवून. आणि डाळ पण विजला आहे आणि असं आहारच आहे बघू शकता. तर आता आपण खोलून बघू कसं झालंय. तर मी वैभवला बोलली की तुम्हीच खोला, कारण खूप गरम आहे. आणि असं खालीच बसू जेवायला आम्ही पण. बघू आता. हे पाहे इथे ग्लोव्ह. वास येतोय का? घ्या. वा हंडी आली. चिकन हंडी. पापड आहे का? पापड काढायचा की काढते? नाही ना, काढा. हा करू ना आपण काहीतरी. घ्या करू. वा कसं झालं काय माहिती. वास वास तर भारी येतोय मसाल्यांचा. पीठ काढायला लागेल ना. अरे पीठ असं का? थांब थांब थांब. हे काहीतरी होईल ते. थांब थांब होईल ना ते काहीतरी. आणि असं चाळून. तर बघू शकतो इतका भारी वास येते. बिर्याणी सारखा वास येतोय ना. अरे माणे उकळते ना. तेव्हा तेल तर बघू शकता आपले चिकन एकदम रेडी झालेलं आहे. इतका भारी वास येतोय ना खड्या मसाल्यांचा. वाव. आणि तुम्ही मस्त राईस बरोबर खाऊ शकता. वाव किती छान कलर आला त्याला. डॅडी मला तिकडून वास येतो. वाव भारी दिसतंय. दाखव मला. भाई मस्त झाले. आता आईंना देतोय आम्ही आपलं. मिक्स करा. तरी छोटा नाही पण मग बरोबर आलंय ना. किती मस्त शिजलंय. ज्युसी झालंय एकदम. त्याला रस्सा बिस्सा पहिल्यांदाच केलं पण इतकं भारी झालंय ना. वा द्या. आजीला सांग बर का मटका चिकन नाही चंपारण बिहारी स्टाईल चिकन. बघू शकता इथे चिकन मध्ये आलो आम्ही. तर असं झालेलं आहे आपलं बिहारी स्टाईल चंपारण चिकन. वाव काय भारी दिसतंय एकदम. तुम्हाला कसं वाटतं नक्की सांगा. चला तर आता आपण ना चिकन काढू. मस्त इथे बसलेलो आहे आम्ही जेवायला. इथे भात केलेला आहे मस्त. इथे कांदे आणि लिंबू मस्त कट करून ठेवलं. पाणी आणलेलं आहे. तर आता मस्त मी वाढते दाट. आधी वैभवला वाढणार. त्यांना खूप इच्छा होती कधीची. अजून सुद्धा एकदम बॉईल होते भाजी छानपैकी. तर आता मस्त ताट करू त्यांना.
तर ही चिकन मोस्टली ना याच्याबरोबर खातात भातासोबत आणि मस्त नान वगैरे असं त्याच्यासोबत. तर इथे आता भात थोडासा आणि थोडा मिक्स करून घेते. तर बघू शकता किती छान झालेलं आहे एकदम. त्याला असं तेल पण सुटलेलं आहे. आता आपण वाढू मस्त. वाव, आणि इतकं छान शिजलेलं आहे ना चिकन. बघू शकता किती मस्त झालेलं. आणि असा कांदा आणि लिंबू. तर असं ताट आणि चपात्या आहे त्यानंतर खाऊ. तर असं ताट केलेलं आहे मस्त. तुम्हाला कसं वाटतं ते नक्की सांगा. चंपारण चिकन बिहारी स्टाईल. तर बघू शकता तेल किती मस्त आलेलं आहे त्याला. असं झालं आणि तिथं केलं टेस्ट झाल्या. कसं आहे मी केलं. आता ह्या पोळ्या आपण ना याच्यात गरम करता येईल का? मी म्हणलं कांदा देऊ ना. दे ना. गरम पाणी बघ. दोन डॅडी तुला लसूण काढली का? हा पाटील दे. इकडे बस नाही इथे. मला वाटत आता पोळ्या मी पण जेवते तू पण खा. वाव, अरे हे मला पण आलं लसूण. बरं चांगले आहेत या. लिंबू पिळ देऊ का टाकून असं थोड्या वेळ गरम राहील ना. थोडं वेळ कशाला मी काय सांगतो इथे बघ साईडला ठेवायचं. गरम गरमच राहील. ठेवू का? ठेव. एका साईडला ठेव ना. तर इथे आम्ही मस्त जेवायला बसलेलो आहे आणि मस्त स्पेशल बिहारी स्टाईल चंपारण चिकन केलेलं आहे. तुम्ही बघितलं असेल पूर्ण रेसिपी. आणि आता इथे मस्त जेवतोय मी. आईन त्यांना पण दिलं खाली चिकन. तर इथे वैभव ना आम्हाला पोळ्या मस्त आरावर शिकून देत आहे. छान तंदुरी सारख्या टेस्ट करताय एकदम. तर कियारावर मस्त चिकन खाते एका साईडला बसून. आणि वैभवची खूप इच्छा होती असं करावं चंपारण चिकन. कारण त्यांनी 2-1 वेळेस त्यांनी युट्यूबला ही रेसिपी बघितली होती. तर म्हणे करू आपण एक दिवस करू. तर मग म्हटलं चला आज करू आपण. तर म्हणून आधी त्याची शॉपिंग केली, हंडीची शॉपिंग. नंतर त्याच्यानंतर मस्त रेसिपी केली. तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. इथे मस्त आम्ही ना आईस्क्रीम घेऊन आलेलो आहे. तर आईस्क्रीम सोबत कप सोबत चमचा द्यायचं विसरून गेली. तर वैभव गेले तिथे घ्यायला मेडिकलमध्ये. तिथून मस्त आईस्क्रीम आणल्या. मला मॅग्नम आणलेली आहे आणि वैभवसाठी ना डेअरी मिल्कची चोकोबार आणलेली नट्सवाली आणि मी मॅग्नम डार्क चॉकलेटमध्ये. तर आज घेते खाऊन. डाएट करते पण आज घेते खाऊन. मस्त चिकन खाल्लं म्हटलं तर आईस्क्रीम खायला जाऊ. आणि मी चॉकलेटची तुला आता वैभव होतील आणि मग खाऊ मस्त आम्ही. तर आजचा व्लॉग इथेच एंड करते. आम्ही मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतोय. तर आजचा व्लॉग कसा वाटला तुम्हाला स्पेशल चंपारण चिकन. आय होप तुम्हाला आवडला असेल तर बघायला. तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. आणि ते आम्ही मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतोय ते पण रात्रीचे 11-11:30 वाजता. तर चला व्हिडिओ इथेच एंड करते. तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.